मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपी हे आलिशान कारमधून पळाल्याचे समोर येत आहे। याविषयीचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आणत या प्रकरणात मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे। आरोपींना पळवण्यात कुणाचा हात आहे असा सवाल करण्यात येत आहे। खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व इतर आरोपी सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेला होता का असा सवाल उपस्थित केला जात आहे। याविषयीचे पुष्टी देणारे 3 आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे। 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर 3 आलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा होत आहे। बीडच्या मांजरसुंबा येथे एका हॉटेलवर जेवण केले, तसेच एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरले। याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाका येथे रात्री 1:30 वाजता पास झाल्या। या गाड्यांमध्ये बसून आरोपी गेला अशी चर्चा आहे। तसेच याच आलिशान गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली असावी अशी शक्यता आहे। पाषाण येथे सीआयडीच्या ऑफिसला शरण येताना ज्या गाडीतून वाल्मिक कराड आला ती गाडी याच ताफ्यातील होती। पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ MH23BG 2231 जी शिवलिंग मोराळे यांच्या मालकीची आहे। त्यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे। प्रसार माध्यमांच्या माध्यमातून कराड सीआयडी कार्यालयात येणार असल्याचे कळले। मी अगोदरच एका चौकात उभा होतो, त्यावेळी कराड यांनी आपल्याला सीआयडी कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले, म्हणून त्यांना घेऊन गेलो असे या कारचे मालक शिवलिंग मोराळे हे म्हणाले। त्यांची स्कॉर्पिओ कार सतत या प्रकरणात चर्चेला येत आहे। तर आता वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपींना पळून जाण्यात कोणी मदत केली त्याची चौकशी करण्यात यावी आणि त्यांना सह आरोपी करण्याची मागणी होत आहे। अशाच दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।